महाभारतातील गीता सप्तक या विषयी विचार करायला सुरुवात केली होती. महाभारतामधल्या येणाऱ्या वेगवेगळ्या गीता, मग अन्य पुराणामध्येही कसं हे गीता वाङ्मय सामावलेलं आहे याचा एक धावता आढावा, बर्ड्स आय व्ह्यू, हा आपण पहिल्या दिवशी म्हणजे गेल्या बुधवारी घेतला. दुसऱ्या सत्रामध्ये आपण ह्या सगळ्या गीता प्रकारांमधल्या एक एक गीता प्रातिनिधिक स्वरूपामध्ये घ्यायला सुरुवात केली आणि त्यामध्ये गीता होती जी 5 पांडव आणि विदुर यांच्या संवादामधून, या 6 जणांच्या संभाषणातून, विचार विमर्शामधून साकारलेली गीता होती. तिचा थोडा परिचय करून घेतला. आज आपण जी गीता बघणार आहोत ती गीता ही देखील महाभारताच्या शांती पर्वामध्ये येणारीच गीता आहे. मागची ही गीता शांती पर्वातलीच होती. बहुतांश या सगळ्या अशा ज्या गीता आहेत त्या शांती पर्व, अनुशासन पर्व या 2 पर्वामध्येच आपल्याला आलेल्या आढळतात. तर अशी ही आजची गीता, या गीतेचं नाव आहे पिंगला गीता. पिंगला नावाची एक वेश्या आहे. गमतीचा भाग असा आहे की गीता म्हणजे तत्वज्ञान, गीता म्हणजे दर्शन, अशी एक भूमिका किंवा अशी एक दृष्टी आपल्या मनात कुठेतरी धरलेली, संचित अशी असते. आणि अशा वेळी इतका उच्च दार्शनिक विचार, दार्शनिक धारणा सांगणारा, व्यक्त करणारा जो वक्ता किंवा तो कथनकार जो असेल, तोही तितक्याच उच्च आध्यात्मिक स्तरावरचा, अधिकाराचा, भूमिकेचा, पात्रतेचा असावा, अशी एक अपेक्षा स्वाभाविकच वाचकांची किंवा अभ्यासकांची असणं काही वावगं नव्हे. होतं काय की आमचा विषय सांगणारा वक्ता कोण होता, गीता, या गीतेचा वक्ता कोण आहे असं म्हटल्यावर स्वाभाविक कोणाला कृष्ण आठवेल, कोणाला अन्य कोणी योगी, ऋषी, मुनी आठवतील. पण या गीतेचं वैशिष्ट्य असं म्हणता येईल की ही एका वेश्येची गीता आहे. वेश्या देखील एका उच्च आध्यात्मिक तत्वाची अभिव्यक्ती करू शकते. नव्हे नव्हे जीवसृष्टीतल्या प्रत्येक जीवाच्या ठायी हा आध्यात्मिक विचार असतो. या एका भूमिकेतून या सगळ्या गीतेची, या गीतेतल्या सिद्धांताची, विचाराची मांडणी झाली असं मला वाटतं. बालादपि सुभाषितम ग्राह्यम, हे सुभाषित सगळ्यांना माहिती असतं, आपण म्हणतोही, बोलतोही. मात्र जेव्हा खरंच तो सुभाषित, सुविचार घेण्याची वेळ येते तेव्हा आपण पहिला विचार करतो तो समोरचा एलिजिबल आहे का, कोण बोलतोय, म्हणजे तो चांगल्या पदावर असेल, तो चांगला कमावता असेल, म्हणजे यस्यास्ति वित्तम सनरूप कुलीनः असं म्हटलं जातं. म्हणजे खूप आर्थिक परिस्थिती ज्याची उंच आहे, उच्च आहे, चांगली आहे, तो उत्तम उपदेशक, तो उत्तम गुरु होऊ शकतो, अशी एक धारणा असते. किंवा तो सुवंशोद्भव असला पाहिजे, चांगल्या कुळातला असला पाहिजे, तर तो एलिजिबल आहे, असं आपण मानतो किंवा धरून चालतो. मात्र हे आध्यात्मिक तत्व, कोणतंही आध्यात्मिक तत्व, कोणताही आध्यात्मिक विचार हा कुठूनही आपल्याला लाभू शकतो. वेदामधली जी प्रार्थना आहे, आनो भद्रा क्रतवो यंतु विश्वतः, जे हे भद्र असे क्रतू आहेत. क्रतू या शब्दाचे अनेक विध अर्थ आहेत, त्यातला एक अर्थ विचार असाही आहे. आणि असे हे सद्विचार, सद्भावना या आम्हाला विश्वातून जिथून जिथून शक्य आहे तिथून तिथून प्राप्त होत, आम्हाला त्या शिकायला मिळवत, ही ती प्रार्थना आहे. मग अशा या प्रार्थनेची जी गती आहे, या प्रार्थनेमध्ये सांगितलेली जी स्थिती आहे, तीच स्थिती अशा या काही अपवादात्मक गीतांमधून आपल्याला आढळते. ती म्हणजे आपण ज्यांना सामाजिक पातळीवर, सामाजिक स्तरावर चांगल्या दर्जाचे मानत नाही, किंवा ज्यांच्याविषयी ते त्याज्य आहेत, टाकाऊ आहेत, हे काही समाजाचा भाग होऊ शकत नाहीत, अशा प्रकारची भूमिका आपण घेतो. अशा समाजाच्या
तसं म्हटलं तर मागास, तसं म्हटलं तर दुर्लक्षित, तसं म्हटलं तर निंदा, कुत्सा यांना पात्र झालेल्या वर्गातून देखील असे आध्यात्मिक विचार प्राप्त होऊ शकतात, मांडले जाऊ शकतात. याचं प्रतीक म्हणजे ही पिंगला गीता आहे. या पिंगला गीतेच्या विचाराकडे वळण्याआधी या पिंगला गीतेचाच एक अनुकार, अनुसरण किंवा त्या गीतेचा एक पडसाद असं ज्याला म्हणता येईल असा भाग म्हणजे श्रीमद भागवताच्या एकादश स्कंधामध्ये, म्हणजे त्या एकादश स्कंधावर संत एकनाथांनी जी एकाकार टीका रचलेली आहे, ज्याला आपण एकनाथी भागवत या नावाने ओळखतो, त्या सगळ्या म्हणजे मूळच्या भागवतामध्ये आणि त्याच्यावर असणाऱ्या अर्थात टीका स्वरूप एकनाथी भागवतामध्ये अवधूत गीता हा एक भाग येतो. अवधूत म्हणजे त्या अवधूत अवस्थेमध्ये वावरणाऱ्या एका अवलियाला यदुराजाने काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांच्या उत्तरादाखल त्या अवधूताने जे आपले गुरु त्याला सांगितले, 24 गुरु आपले आहेत, आपण 24 गुरु केले, जो जो जयाचा घेतला गुण म्हणजे ज्याच्याकडून जो गुण शिकलो किंवा जो दुर्गुण टाकावा असं कोणाकडून शिकलो त्याला मी गुरु केलं, असे 24 गुरु अवधूतांनी या यदूला सांगितले. मूळच्या भागवतामध्ये तो अवधूत हे दत्तात्रय होते का नाही हा तसा मुग्ध राहिलेला प्रश्न आहे, अनुत्तरित राहिलेला प्रश्न आहे. मात्र एकनाथांनी तो अवधूत म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर साक्षात दत्तात्रय होते असं स्पष्टीकरण एकनाथी भागवतामध्ये केलेलं आहे. आपण त्या विचारात नको शिरायला. महत्वाचं काय तर त्या अवधूतांनी यदूला सांगितलेले जे आपले गुरु आहेत 24 गुरु, या 24 गुरूंपैकी एक पिंगला वेश्या ही देखील त्यांनी गुरु मानलेली आहे, गुरु स्वीकारलेली आहे. म्हणजे अवधूतासारख्या एका उच्च आध्यात्मिक अवस्थेतल्या व्यक्तीने, विभूतीने या पिंगलेला, या पिंगला वेश्येला आपलं गुरु मानलंय. आता कोण आहे ही पिंगला, काय आहे हिची आख्यायिका, ही थोडक्यात आपण बघूया. काही पुराणांच्या मते ही जनकपुरीत राहणारी एक वारांगना आहे, वेश्या आहे. आणि ह्या वारांगनेच्या घरी जे तिचं ग्राहक स्वरूपामध्ये जे लोक, जी मंडळी जायची, एक दिवस रात्री ती सगळी रूपसज्जा, वेशसज्जा करून सगळं सजून धजून नटून ही आपल्या त्या आगामी प्रियकराची वाट बघत दाराशी थांबली. आणि बराच वेळ झाला मात्र या तिच्या प्रियकराची स्वारी काही आली नाही. होता होता अर्धरात्र सरली, उत्तर रात्र सरली आणि पहाट होईस्तोवर ही त्याची वाट बघत त्या स्थितीमध्ये ताटकळत अशी उभी आहे. आपण कल्पना करू शकतो, अगदी छान मेकअप करून जरी आपण म्हणजे लग्नामध्ये, मुंजीमध्ये, कुठल्या कार्यक्रमांमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा छान छान कपडे घातले, दागिने अंगावर घातले, मेकअप केला, तर स्वाभाविकच असं एक दडपण आपल्या मनावर येतं. आणि हे सगळं कशासाठी असतं, ही सज्जा कशासाठी केली जाते तर दुसऱ्याला आपण आवडावं, दुसऱ्याने आपल्याला आजच्या भाषेत सांगायचं तर लाईक करावं, आपल्या वर चांगली कमेंट द्यावी, आपली स्तुती करावी, या एका हेतूने किंबहुना दुसऱ्याला, समोरच्याला आपल्यावर भाळवण्यासाठी, आपल्याला वश करून घेण्यासाठी ही सगळी रंगरूपाची सज्जा आपण करत असतो. तर ही जी वारांगना आहे ही देखील आपली रूपसज्जा कशासाठी आहे तर तिचा जो ग्राहक आहे, तिचा जो प्रियकर आहे त्याला वश करून घ्यावं, त्याला आपल्याकडे आकृष्ट करावं, यासाठी ती सजून धजून बसली. पण योगायोगाने, ऍक्सिडेंटली म्हणा, काहीतरी असं झालं की तिचा प्रियकर येऊ शकला नाही आणि आता उत्तर रात्र सरता सरता तिला या सगळ्याचा पश्चाताप होतोय. आपण कशासाठी सजलो, कशासाठी एवढं सगळं, चांगली साडी, गजरे, रूप, हे काय सगळं जे रंगवारंगवी केली, रंगरंगोटी, ती कशासाठी केली असा विचार तिच्या मनात आला. आणि ह्या विचारासरशी
तिने ते महागडं वस्त्र सोडून दिलं, साधं वस्त्र ती नेसली, गजरे काढून टाकले, सगळा जो काही मेकअप होता थोडक्यात तो लगेच उतरवला. आणि तो उतरवल्यानंतर तिला एकदम हलकं हलकं वाटायला लागलं आणि हलकं हलकं वाटल्यावर ती शांत झोपी गेली. म्हणजे रात्र, अर्धरात्र, उत्तर रात्र हा सगळा झोपेचा काळ तिने आशेमध्ये आपला प्रियकर, आपला तो ग्राहक येईल या आशेमध्ये खर्च करून टाकला, व्यतीत केला. आणि तो व्यतीत करत असताना खरं म्हणजे बहुमोल अशी झोप, बहुमोल अशी शरीराची विश्रांती ही तिला मिळाली नाही. मनात लागलेली त्याच्या आगमनाची हुरहुर, या हुरहुरीचं कारण असणारी आशा, या आशेमुळे हिला हिच्या तसं म्हटलं तर देह पातळीवरच्या सुखापासून वंचित व्हावं लागलं. आणि हे ज्या क्षणी तिच्या लक्षात आलं, ती आशा तिच्या मनातनं सरली. आता कोणीही येणार नाहीये आपल्याकडे, ही पक्की धारणा तिच्या मनात बसली. तेव्हा ती एकदम शांत झाली, शांत झोप तिला लागली. आता ही जी तिची अवस्था आहे ह्याच्यावर या सगळ्या गीतेच्या सिद्धांताचा भाग आधारित आहे. या गीतेचं सगळं आख्यान हे याच्यावर आधारित आहे. या विश्वामध्ये दुःखाचं मूळ कारण काय असेल, तर या कारण मीमांसेचा अनेकांनी उहापोह केला, विचार केला. आणि एक कारण अनेक शास्त्रकारांनी म्हणजे ज्या कारणावर अनेकांची एकवाक्यता झाली असं कारण सांगितलं, ते म्हणजे आशा. आशा हे तत्व असं आहे, मुळात आशा हा जो शब्द आहे, अश या धातूपासून या आशा शब्दाची व्युत्पत्ती दाखवलेली आहे. आशा या शब्दाचा अर्थ इच्छा, आकांक्षा. एक अर्थ संस्कृत भाषेच्या दृष्टीने दिशा, डायरेक्शन असाही आशा शब्दाचा अर्थ होतो. त्यामुळे जितक्या आपल्या मनात आकांक्षा, इच्छा असतील, जितक्या इच्छा आकांक्षा तितक्याच आपल्याला दिशा आपण धुंडाळत राहतो. आपल्याला योगायोगान मिळतही राहतात आपल्या इच्छापूर्तीच्या दृष्टीने. तर हा सगळा भाग आशा ह्या शब्दात दाखवलेला आहे. पण या सगळ्या शब्दामागे मूळ जो धातू आहे तो अश, खाणे, भोगणे, भक्षण करणे हा आहे. म्हणजे उपभोगाची आत्यंतिक लालसा, उपभोगाच्या आत्यंतिक आकांक्षेतून, महत्वाकांक्षेतून, इच्छेतून, इप्सेतून जे काही एक तत्व आकार घेतं ते म्हणजे आशा. महाभारतामधल्याच कथानकाचा आपण जर विचार केला तर दुर्योधनही सांगतोय, अश्वत्थामा हा दुर्योधनाला विचारतोय. प्रसंग असा आहे की सगळे जवळजवळ 99 कौरव मारले गेलेत, दुःशासनही मारला गेलाय. आणि जे धुरंधर रणसेनापती असे होते ते भीष्म, द्रोण, कर्ण मारले गेलेत. आता सेनापती करायचा असा मोठा प्रश्न दुर्योधनासमोर उभा राहिलाय. आणि दुर्योधन हतबल हतप्रभ झालाय, काय करावं हा या अगतिकतेमध्ये तो अडकलाय. आणि अशा अगतिक झालेल्या दुर्योधनाला अश्वत्थामा जाऊन त्याचं धाडस वाढवायचा प्रयत्न करतोय, त्याला एक मानसिक आधार, मानसिक सपोर्ट देण्याचा प्रयत्न करतोय. आणि तिथे तो हे उद्गार काढून जातो, आशा बलवती राजन शल्यो जेष्यती पांडवा. म्हणजे भीष्मांसारखे आजन्म ब्रह्मचर्य पालन करणारे रणधुरंधर, ज्यांच्याशी युद्ध केल्यावर परशुरामही जिंकू शकले नाहीत असे भीष्म, द्रोणाचार्य ज्याला साक्षात धनुर्वेद मूर्तिमंत म्हटलं जायचं, ते द्रोणाचार्यही या युद्धात गतप्राण झाले. कर्ण जो परशुरामाचा एकवीर असा शिष्य मानला जायचा, तोही या युद्धात कामी आला. मात्र आमची आशा इतकी प्रबळ आहे की हा एकटा रथी उरलेला शल्य हा पांडवांना जिंकेल,
या आशेवर आम्ही तग धरून आहोत. आशा बलवती राजन, ही आशा सोडू नकोस. ही आशेचा पदर इतका घट्ट धर की त्या आशेच्या आधारे प्रयत्न सुटणार नाहीत, प्रयत्न सुरू राहतील आणि त्या प्रयत्नाच्या जोपासनेतून आपल्याला कदाचित यश मिळेल. कदाचित, हा जो कदाचित नावाचा शब्द आहे ना, किंबहुना कदाचित, आपल्याला ते होईल ह्या एका मानसिक धारणेवर ही आशा अवलंबून असते. कदाचित असं होईल, कदाचित तसं होईल, ही आशा आहे. जे भीष्माना द्रोणांना कर्णाला शक्य झालं नाही, कदाचित हा शल्य करून दाखवेल, याच्यावर या शल्याला सेनापती कर आणि तो आपल्याला हे युद्ध जिंकवून देईल, असं हा अश्वत्थामा सांगतोय. त्यामुळे आशा बलवती राजन, ही आशा इतकी बलिष्ठ आहे की आता त्या आशेचा पदर धरल्यामुळे आम्हाला असं वाटतंय की शल्यो जेष्यती पांडवान, हा शल्य या पांडवांना जिंकून टाकेल, या सगळ्या शत्रुसेनेचा पाडाव करेल. एक नीतिशतकामधलं सुभाषितही आपल्या सगळ्यांना ऐकून माहिती असेल. रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम, रात्र जाईल, रात्र सरेल, प्रभात होईल. आणि सगळं ते प्रभात काळचं वर्णन करता करता काय होईल, तर मी ज्या कमळाच्या कोशामध्ये अडकलोय किंवा आपला पती ज्या कमळामध्ये अडकलाय ते कमल विकसित होईल. हसिष्यती च पंकजश्री, ही पंकजश्री हसायला लागेल, स्मित करायला लागेल आणि ते झाल्यावर आतला जो भुंगा आहे तो बाहेर पडेल. दोन वेगवेगळ्या अर्थ प्रकारे केले जातात की इत्थम विचिंत्य कोशगते द्विरेफे, हा हंत हंत नलिनी गजमुज्जहार, असा त्या कमळाच्या कोशामध्ये बसून विचार करणारा जो द्विरेफ म्हणजे भुंगा होता, त्याचा विचार सुरू आहे. आता पहाट होईल, आता उजाडेल, आता कमळ उमलेल आणि आता मी मोकळा होईन, असं म्हणता 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 एक वन्य हत्ती तिथे आला आणि त्याने माझा सरशी, आपल्या धक्क्या सरशी, ही जी कमळाची वेल होती, नलिनी होती, हा हंत हंत नलिनी गजमुज्जहार, त्याने उपटून टाकली, उपडून नेली. तर असं हे आशेचा पदर धरून जे जगणं आहे की होईल 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 होईल, त्या आशेचा पदर धरून जगल्यामुळे किंबहुना शेवटी निराशाच पदरी पडते. हे तत्व या पिंगला गीतेमध्ये सांगितलेलं आहे. व्यावहारिक दृष्टिकोनातून आपण जर याचा विचार केला तर ही गीता आपल्याला निरुपयोगी वाटेल. कारण व्यवहारामध्ये जगताना या सगळ्यात आवश्यक असते ती आशा. पूर्ण व्यवहार, पूर्ण संसार हा आशेवर आधारित असतो. एक सुभाषितामध्ये म्हटलेलं आहे, आशा नाम मनुष्याणाम काचिद आश्चर्य शृंखला यया बद्धा प्रधावंती मुक्तास्तिष्ठन्ति पंगुवत. आशा नावाची ही अशी एक जादुई शृंखला आहे की जिने पाय बांधलेले असताना भले भले लोक दाही दिशांना धावत सुटतात. यया बद्धा प्रधावंती मुक्तास्तिष्ठन्ति पंगुवत. पण या साखळीतून जे सुटलेले आहेत, म्हणजे ज्यांच्या पायात ही साखळी, ही शृंखला लागलेली नाही, जे अडकलेले नाहीत या साखळीत, ते मात्र मुक्ताहा तिष्ठन्ति पंगुवत, एखाद्या पांगळ्याप्रमाणे त्याच जागी अडकून राहतात. म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जी फार मोठी उपलब्धी आहे तीच व्यावहारिक जगामध्ये फार मोठी गैरसोय आहे, तोट्याची बाब आहे. आशा ही व्यवहारामध्ये सगळ्यात उत्तम आहे. आजही आपण विचार करत बसतोय, प्रत्येकाचा अनुभव आहे की आता 15 दिवसांनी हा कोरोना कमी होईल, हे सगळं जे काही पडलेलं आहे, सगळी ग्लानी समाजामध्ये सगळ्या अर्थव्यवस्थेवर आलेली आहे ती दूर होईल आणि भलं होईल. या आशेमध्ये जगणं खूप आवश्यक आहे व्यवहारामध्ये. मात्र जो आध्यात्मिक मार्गाला लागलेला आहे, जो संन्यस्त झालेला आहे, त्याच्यासाठी मात्र ही आशा अशी धरून राहणं हे खूप वाईट आहे. कारण जर आशा धरून ठेवली, उद्या मला सुख मिळेल
असं म्हणत राहिलं तर आजचं हातातलं सुख हे निसटून जाईल. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, प्रसिद्ध आहे, की हातातल्या कबुतरापेक्षा जो झुडपातल्या मोराच्या मागे जातो त्याच्या हातातलं कबुतरही जातं आणि त्या झुडपातला मोरही तो गमावून बसतो. तर हे सगळं आशेच्या एका तत्वज्ञानावर आधारलेलं सगळं जीवन आहे. तर त्या आशेवरचं भाष्य या पिंगला गीतेमध्ये आपल्याला आढळतं. माझ्या अंदाजान लमनाला भरपूर घडाभर तेल झालेलं आहे. आता त्या पिंगला गीतेतले काही ठराविक श्लोक, ठराविक विचार आपण थोडक्यात बघूया. तर भीष्म या युधिष्ठिराला सांगतायत, सर्वत्र विहितो धर्मः स्वर्ग्यः सत्यफलम तपः बहुद्वारस्य धर्मस्य नेहास्ति विफला क्रिया. या सगळ्या धर्मशास्त्रामध्ये, वेदांमध्ये, वेदांगांमध्ये किंवा वेदाचं उपबृंहण मानलेल्या पुढच्या इतिहास पुराणांमध्ये धर्माचं महात्म्य सांगितलंय आणि धर्माचं जे फल आहे ते स्वर्ग हा सत्य फलम तपहा, तप हे स्वर्ग आणि त्या स्वर्गात मिळणाऱ्या सुखाचं मूळ कारण आहे. या तपाचं मूळ कारण धर्म आहे आणि असा बहुद्वार असणारा धर्म, त्या बहुद्वार असणाऱ्या वेगवेगळ्या मार्गांनी ज्याचं अर्जन केलं जातंय त्या धर्माचं अधिष्ठान ज्या क्रियांना, कर्मांना आहे, त्या क्रिया, ती कर्म कधीही फुकट जात नाहीत. नेहास्ति विफला क्रिया असं विधान करून ते पुढे जात आहेत. एवं व्यवसिते लोके बहुदोषे युधिष्ठिर आत्ममोक्ष निमित्तम वै यतेत मतिमान नरः. इकडे धर्माचं सगळं सारही, धर्माचं महात्म्यही सांगतायत, मात्र त्या धर्माचं आचरण करून जो केवळ स्वर्ग आणि मर्त्य या दोन लोकांच्या प्रवासामध्ये अखंड घडलेला आहे. म्हणजे या लोकी सुख मिळालं नाही तर तो अपेक्षा करतो मी धर्माचं आचरण करेन, स्वर्गलोकी जाईन, स्वर्गामध्ये मला सुख मिळेल, स्वर्गामध्ये सोमपान करता येईल, अप्सरांचा डान्स बघता येईल वगैरे वगैरे. हे स्वर्गातल्या सुखांची तो कल्पना करतो. त्या कल्पनेच्या मागे लागून तो धर्माचं आचरण करतो आणि ते धर्माचं आचरण करता करता गतप्राण होतो, स्वर्गात जातो. स्वर्गात गेल्यावर काय होतं तर गीतेमध्ये जशी गती सांगितली आहे की क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. जिथपर्यंत पुण्य आहे तिथपर्यंत स्वर्गामध्ये उपभोग आहे आणि ज्या क्षणी ते पुण्य संपेल त्या क्षणी तो स्वर्गातून खाली च्युत होतो, पुन्हा मर्त्यलोकी जन्म घ्यायला त्याला भाग पाडलं जातं. तर हा असा जो आवागमनाचा प्रकार आहे, हा आवागमनाचा प्रकार हा या सगळ्या कर्मामागची जी चोदना आहे, प्रेरणा आहे, त्या प्रेरणेचा, आशेचा भाग आहे. त्यामुळे या आशेच्या ठाई सगळे दोष, बहुदोषे युधिष्ठिर एवं व्यवसिते लोके, असा जो लोक व्यवसाय आहे, लोक व्यापार आहे, तो कसा आहे तर बहुदोषात्मक, अनेक दोष याच्या ठाई आहेत. प्रत्येक वेळी या लोकी तो दुसऱ्या लोकाचा विचार करतोय, त्या लोकी तो या लोकाचा, म्हणजे सतत ग्रास इज ग्रीन ऑन द अनदर साइड अशी त्याची गत झाली. तो पुढे पुढे त्या गाढवाला जसं गाजर दाखवलं जातं, गाढवावर एक माणूस बसला आणि त्याने विचार केला गाढव धावत का नाहीये, पळत का नाहीये. ते घोड्यासारखं नसतं की स्वार कोणी पाठीवर बसला की धावेल. मग काय करावं, कसं ह्याला चालतं करावं, धावतं करावं असा विचार तो करत असताना एक हुशार व्यक्ती त्याला भेटली. ती म्हणाली, घोड्यासारखं गाढव नसतं, गाढवाला कायम समोर आमिष लागतं, तर ते तू दे. आता ते आमिष कसं द्यायचं, जर ते आमिष समोर ठेवलं तर ते गाढव धावत जाईल, ते आमिष लगेच खाऊन टाकेल आणि ते खाऊन झाल्यावर पुन्हा जायचे थे, पुन्हा तिथे बसून राहील, वेळ काढेल. तर मग या गाढवाला सतत चालतं ठेवण्यासाठी काय करावं, तर एक मोठी लांब काठी घे म्हणाला आणि त्या काठीला दोऱ्याने एक गाजर बांध आणि ते गाजर या गाढवाला सतत डोळ्यासमोर दिसत राहील अशी व्यवस्था कर. झालं. हा गाढवाच्या पाठीवर बसलेला शहाणा त्याने एक काठी घेतली, त्या काठीला दोऱ्याला एक गाजर बांधलं आणि ते समोर ठेवलं. गाढवाला ते गाजर बरोबर दिसलं आणि ते गाजर खाण्यासाठी गाढव चालायला लागलं. एक मैल प्रवास झाला. हॅलो.
हॅलो, आवाज येतोय? हा इथे सर, येतोय. इथे म्युटेड असं आलं. येतोय, आवाज येतोय. येतोय ना? तर अशा या सगळ्या प्रवासामध्ये कित्येक मैल चालून गेलं तरीही त्या गाढवाला कळलं नाही की हे गाजर आपल्याला कधीही मिळणार नाहीये, ते सतत पुढे जात राहणार. तशी या माणसाची जीवाची गती सुख कायम क्षितिजासारखं त्याला हुलकावणी देत राहतं, पुढे पुढे जात राहतं. तर अशा या बहुदोषात्मक लोकव्यवसायामध्ये अडकून न पडता आत्ममोक्ष निमित्तम वै यतेत मतिमान नरहा, जो मतिमान आहे, जो बुद्धिमान आहे, ज्याची बुद्धी अभ्युदयापेक्षा निश्रेयसाकडे वळलेली आहे. आता अभ्युदय आणि निश्रेयस म्हणजे काय? अभ्युदय आणि निश्रेयस ही वेदांच्या अभ्यासाची, उपासनेची दोन फलं सांगितलेली आहे. अभ्युदय म्हणजे लौकिक जीवनामध्ये जी जी आपल्याला उपलब्धी होते, ज्या ज्या अचिव्हमेंट्स आपल्याला करता येत आहेत, त्या सगळ्याला म्हटलेलं आहे अभ्युदय. आणि या लौकिक जीवनाच्या पलीकडे असणारी आध्यात्मिक उन्नती, उपलब्धी, आत्मप्राप्ती, आणि निश्रेयस या दोन्हींची प्राप्ती ज्या एका घटकामुळे होऊ शकते, तो घटक म्हणजे आत्मविचार, आत्मबुद्धी. तर जो अभ्युदय आणि निश्रेयसाच्या विचाराने संपन्न असा माणूस आहे, अशी व्यक्ती आहे, तो मतिमान, तो बुद्धिमान आहे. आणि अशा बुद्धिमंताने पहिलं करावं काय, त्याचं आद्य कर्तव्य काय, तर आत्ममोक्ष निमित्त वै, स्वतःचा मोक्ष, स्वतःची या आवागमनातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न, त्यासाठीचं आवश्यक कार्य हे त्याने अग्रक्रमाने प्रायोरिटी बेसिसवर करावं, असं भीष्म या युधिष्ठिराला सांगताय. आता हे सगळं ऐकल्यावर इकडे धर्माचं महत्व झालं. त्या धर्मामध्ये कायम स्वर्गाची, अन्य फळांची कामना करून गुंतून न राहता त्या धर्माच्या पलीकडे असणाऱ्या मोक्षाचा विचार, मोक्षाची आवश्यकता भीष्मानी सांगितल्यावर युधिष्ठिर प्रश्न विचारतोय. नष्टे धने वा दारे वा पुत्रे पितरी वा मृते यया बुद्ध्यानुदे शोकम तन्मे ब्रूही पितामह. हा खूप कळीचा प्रश्न आहे. युधिष्ठिर या सगळ्या भूमिकेतून, या सगळ्या अवस्थेतून जातोय. आता विचार करा, त्याने युद्ध तर जिंकलंय, पण युद्ध जिंकून त्याच्या हाती काय पडलंय, तर अक्षरशः स्त्री, वृद्ध, बालकांनी भरलेलं हस्तिनापूर, जिथे कोणी तरुण पिढीच राहिलेली नाहीये. सगळा वित्तकोश, राजकोश हा या युद्धाच्या खर्चामुळे खर्च झालेला आहे, व्यय झालेला आहे, संपून गेलेला आहे. उपभोगासाठी विशेष अशी काही सामग्री राहिलेली नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे कोणी आप्तस्वकीय फारसे राहिलेले नाहीत, समाजामध्ये याच्यामुळेच कुठेतरी हे युद्ध झालं असाही भाव कुठेतरी मूळ धरतोय. असं असताना नष्टे धने वा दारे वा, ज्याची दारा म्हणजे स्त्री, धन, पुत्र, पितरी वा मृते, पालक, आई वडील, हे सगळे मृत झालेत, कोणीही घरात राहिलेलं नाही त्याच्याबरोबर सुखोपभोग घ्यायला. यया बुद्ध्यानुदेत शोकम, सर्वस्व गमावलेलं असताना ज्या बुद्धीद्वारे, ज्या विचारांद्वारे नुदेत शोकम, शोकावर मात करता येईल, शोकाचं निवारण करता येईल, ती बुद्धी, तो विचार मला सांगा, मला शिकवा, अशी प्रार्थना हा युधिष्ठिर करतोय. तन्मे ब्रूही पितामह, भीष्माना केलेली प्रार्थना. म्हणजे मोक्ष फार लांबचा राहिला हो, मोक्षाच्या गप्पा मारणं खूप सोपं आहे, पण मला आधी काय सांगा, व्यावहारिक जीवनामध्ये जगताना जेव्हा सर्वस्व गमावलं जातं, सगळं हरतो माणूस, तेव्हा होणारा शोक, त्या शोकातून त्या माणसाने बाहेर कसं पडावं, ह्याचा मार्ग, याची क्लृप्ती, याची युक्ती मला सांगा.
असं युधिष्ठिर या पितामह भीष्मांना विनवतोय. आता इथे भीष्मांचं उत्तर पुढे जे सांगतायत ते इतिहास कथन करतायत. श्लोक असे आहेत, नष्टे धने वा दारे वा पुत्रे पितरी वा मृते अहो दुःखमिति ध्यायन शोकस्यापचितिम चरेत. आता हे जे सगळं गेलेलं आहे हातचं ते दुःखमय होतं, दुःखात्मक होतं. अहो दुःखम इति ध्यायन, हे दुःखच होतं, हे सगळं दुःख मूळ होतं असा विचार करून शोकस्य अपचितिम चरेत, शोकातून बाहेर पडण्याचा, शोकाला पार करण्याचा प्रयत्न करावा असं भीष्म सांगतायत. अत्रापि उदाहरणतीमम इतिहासम पुरातनम. मग याच्यासाठी एक इतिहास, इति ह आस, इतिहास या शब्दाची व्युत्पत्ती आहे. इति म्हणजे असं असं, ह हे अव्यय प्रसिद्ध पूर्वीच्या काळी कधीतरी होऊन गेलं, माहितीच असेल सगळ्यांना, अशा अर्थी ह. वेदामध्ये या बरेच वेळा हे अव्यय वापरलं जातं निपातनं. ह त्रयो प्रजापत्या ह आसन, 3 प्रजापतीचे पुत्र होते, ह प्रसिद्धच होते, या अर्थी तो ह शब्द आहे. ह हे निपातन आहे. इति ह आस, असं होतं, कधी काळी असं होतं, असं घडलं होतं, असं झालं होतं, असं सांगून जी काही कथा, जे काही बोधप्रद आख्यान सांगितलं जातं त्या सगळ्या आख्यानांना इतिहास असा शब्द संस्कृतमध्ये वापरला गेला. याचा एक महत्वाचा अर्थ कदाचित आपल्या प्रकृत विषयापेक्षा थोडा वेगळा असेल, डायव्हर्ट होणार असेल, पण इथे मला नोंदवावा असा वाटतो. इतिहास हा शब्द इंग्लिश मधल्या हिस्ट्री या शब्दाला समानार्थी वापरत असताना त्याच्या मर्यादा लक्षात घेणं गरजेचं. हिस्ट्री या कल्पनेमध्ये जे काही घडलं ते वास्तवदर्शी असावं असा एक भाव गृहीत धरलेला आहे. मात्र इतिहास या शब्दामध्ये वास्तव काय होतं यापेक्षा त्यातून काय बोध घ्यावा, काय तत्व शिकावं, काय संदेश घ्यावा, हे अधिक अधोरेखित केलेलं असतं. भारतीय इतिहासाची रचना आणि पाश्चात्य जगतातल्या हिस्ट्रीची रचना याच्यामधली जी मूलगामी तत्व आहे त्याच्यामध्ये हा भेद दिसतो. आपल्याकडे आक्षेप घेतला जातो, आमचा इतिहास आम्हाला धड मांडता आला नाही, आम्ही इतिहास लेखन धड केलं नाही. पण त्या मागची धारणा अशी होती की वास्तवाच्या मागे न जाता काय झालं होतं, मग त्या राजाला किती बायका होत्या, 8 होत्या का 16 होत्या का एकच होती, या तपशिलामध्ये न शिरता त्या प्रसंगातून मला काय घेता येईल, मला काय शिकता येईल, याच्यावर भारतीय संस्कृतीने अधिक भर दिला. त्यामुळे हे इतिहास, भारतीयांचं इतिहास लेखन आणि पाश्चात्यांचं हिस्ट्री रायटिंग, मेकिंग हिस्ट्री, हे दोन वेगळे, अतिशय वेगळ्या ट्रॅकला जाणारे प्रपंच किंवा या वेगळ्या पद्धतीने जाणारे, विकसित होणारे संप्रदाय ठरले. तर पुन्हा मी आपल्या बॅक टू पॅव्हेलियन मुद्द्यावर येतो. इतिहासम अत्रापि उदाहरणतीमम इतिहासम पुरातनम. इथे एक आख्यायिका भीष्म सांगतायत. खरंच असं झालं होतं का नाही माहित नाही, पण असं सांगितलं जातं, असं ऐकलं जातं. काय ऐकलं जातं, तर ती आख्यायिका पुढे येते. तर यथा सेनजितम विप्रहा कश्चिदेत्येव अब्रवीत सुहृत. सेनजित नावाच्या राजाला एका विप्राने, एका ब्राह्मणाने सांगितलेलं तत्वज्ञान, तो सगळा प्रसंग हा भीष्म या युधिष्ठिराला सांगतायत. पुत्र शोकाभिसंतप्तम राजानम शोक विह्वलम विषण्ण मनसम दृष्ट्वा विप्रो वचनम अब्रवीत. आपल्या पुत्राच्या मृत्यूने शोकविह्वल झालेल्या राजाला बघून हा ब्राह्मण त्याला म्हणाला, वचनम अब्रवीत, बोलता झाला, किम नु मुह्यसी मूढस्त्वम शोचः किमनु शोचसी यदा त्वामपि शोचन्तः शोच्या यास्यन्ति तां गतिम. अरे राजा, तू एखाद्या मूर्ख माणसासारखा काय शोक करत बसलायस, यदा त्वामपि शोचन्तः, शोच्या
यास्यन्ति ताम गतिम. एक दिवस असा येईल, एक दिवस असा उजाडेल की त्वामपि शोचंतः, तुझ्यासाठी शोक करणारे, म्हणजे तूही ज्या पुत्राच्या गतीबद्दल आता शोक करतोयस त्या गतीने म्हणजे मरणाच्या गतीला तूही पोचशील, आणि तुझ्यासाठी शोक करणारे जे मागे राहतील ते देखील पुन्हा त्याच तुझ्याच गतीला पोचतील. म्हणजे आज जो पुत्र गेला त्याच्यासाठी तू शोक करतोयस, काही काळाने तुझा शोक बाकीची मंडळी करतील आणि त्या मंडळींचा शोक पुन्हा त्यांच्या मागे राहिलेली करत राहतील. समर्थांनी खूप साध्या सोप्या शब्दात आम्हाला सांगितलं, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे, पुरेना जनी लोभरे क्षोभ होतो, म्हणून जनी मागुता जन्म घेतो. हे जे मनाच्या श्लोकात सांगितलेलं तत्व आहे ना, त्याचं मूळ इथे आहे. किम नु मुह्यसी मूढस्त्वम शोचः किमनु शोचसी, यदा त्वमपि शोचन्तः शोच्या यास्यन्ति ताम गतिम. ही सगळ्यांचीच गती आहे, सगळे तिकडेच जाणार आहेत. सगळ्यांची शेवटचं स्टेशन, सगळ्यांचं शेवटचं गाव हे सोनापूर असणार आहे. सोनापूर म्हणजे स्मशान. त्यामुळे जिकडे सगळ्यांनाच जायचंय त्या तिकडे गेल्याबद्दल कशाला शोक करतोयस, कोणासाठी शोक करतोयस? त्वं चैवाहं च ये चान्ये त्वामुपासन्ति पार्थिव, सर्वे तत्र गमिष्यामो यत एवा गतावयम. तिकडेच आपल्या सगळ्यांना जायचंय, कोणालाही तिकडे जायचं नाही असं कोणीही इथे नाही. आजच त्या व्हॉट्सअपवर व्हायरल मेसेज वाचनात आला की सप्तचिरंजीवांमध्ये तुमचं नाव नसेल तर मास्क लावा, काळजी घ्या. थोडक्यात चिरंजीव पट्टा घेऊन आलेले अगदी ठराविकच व्यक्तिविशेष पुराणात प्रसिद्ध आहेत, बाकी कोणीही चिरंजीव अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. असं असताना कोणी गेला तर त्याच्यासाठी शोक करणं हे बुद्धिमंताचं लक्षण नाही. म्हणजे मराठीमध्ये एक म्हण सांगितली जाते की जात्यात जे दळले जात आहेत त्यांच्यासाठी कोणी मागे जे सुपात राहिलेले आहेत ते रडत नाहीत, ते किंबहुना हसतात की ते कसे जात्यात भरडले जात आहेत बघा. आणि कालांतराने वेळ अशी येते की ते सुपातले असतात ते जात्यात जातात आणि ते भरडले जातात. तसं हे सुपातलं आणि जात्यातलं जे प्रकरण आहे हे माणसांच्या जीवांच्याही बाबतीत अव्याहतपणे सुरू आहे. जे आज सुपात आहेत ते उद्या जात्यात जाणार आहेत, असं चक्र ह्या जीवांच्या बाबतीत आज जे जिवंत आहेत ते उद्या मरणार आहेत. तर हे चक्र ओळखून आज जे भरलेलं आहे ते कधीतरी रित होणार आहे. वर्धमान ते चाले मार्गरे क्षयाचा, हे तत्व ओळखून तू शोकाचा त्याग कर, असं हा ब्राह्मण त्या राजाला सांगतोय. त्यावेळी सेनजित नावाचा हा राजा काय म्हणतोय, का बुद्धी किम तपो विप्र कस समाधिस्तपोधन, किम ज्ञानम किम श्रुतम चैव यत प्राप्य न विषीदसी. असं काय तुला मिळालंय रे बाबा, अशी काय सोय, अशी काय उपलब्धी तुला झाली की जी मिळाल्यामुळे तुला विषाद, तू विषण्ण होत नाहीस, तू दुःखी कष्टी होत नाहीयेस, इतका तरल, इतका शोकरहित असा तू कसा राहू शकतोयस, आपका राज बताइये, असं थोडक्यात तो राजा या ब्राह्मणाला विचारतोय. त्यावेळी हा ब्राह्मण त्याला उत्तर देतोय, पश्य भूतानि दुःखेन व्यतिशिक्तानि सर्वशः उत्तमाधम मध्यानी तेषु तेष्विह कर्मसु. या संसारामध्ये, या विश्वामध्ये उत्तम, मध्यम आणि अधम या प्रकारचे, या कोटीतले जे प्राणी आहेत, जीव सत्व आहेत, तेषु तेषु इह कर्मसु, ते आपापल्या प्रकृतीनुसार, जो उत्तम आहे तो उत्तम कर्मामध्ये, मध्यम आहे तो मध्यम कर्मामध्ये, अधम आहे तो अधम कर्मामध्ये रमत असतो. आणि जसं त्याचं कर्म असतं तसं त्याचं दुःखही असतं. म्हणजे जसं कर्म तसं दुःख तसा आनंद. ज्याचं कर्म उत्तम आहे त्याचं आनंदही उत्तम आहे, त्याचं दुःखही उत्तम आहे. म्हणजे सुखाच्या आणि दुःखाच्या या दोन्ही गती सारख्या. म्हणजे थोडक्यात आपण जे म्हणतो मोठ्या माणसांची दुःखही मोठी असतात, तसं इथे जे उत्तम आहेत त्यांचं दुःखही उत्तम
मध्यम आहेत त्यांचं दुःखही मध्यम, आणि अवम अधम आहेत त्यांचं दुःखही तसंच अधम. अशी गती या विश्वामध्ये दिसते. आत्मापि चायम न मम सर्वा आत्मापि चायम न मम सर्वा वा पृथिवी मम यथा मम तथान्येषाम इति चिंत्यन मे व्यथा. ही सगळी जी काही पृथ्वी आहे, सर्वा वा पृथ्वी मम, एक तर हे जे काही आत्मा म्हणून आहे. आता आत्मा म्हणजे काय काय, तर आत्मा या शब्दाची व्याख्या श्रीमद शंकराचार्य यांनी कठोपनिषद भाष्यामध्ये सुरुवातीला केलेली आहे. फार महत्वाची व्याख्या, फार महत्वाची व्युत्पत्ती आत्मशब्दाची ते करतायत. यच्चाप्नोति यदा दत्ते यच्च अति विषयानिह यच्चास्य संततो भावः तस्माद आत्मेति कीर्त्यते. आत्मा म्हणजे काय, यच्च आपनोती, जे प्राप्त करतो. आता जीवाला काय प्राप्त होतं, तो देह हा त्याला प्राप्त होतो. यद आदत्ते, जो धारण करतो. आता देह प्राप्त होतो, मग त्याच्यानंतर तो धारण काय करतो, तो इंद्रियांना धारण करतो. यच्च अति विषयानिह, आणि या देहाची प्राप्ती झाल्यावर, इंद्रियांना धारण केल्यानंतर जो विषयांचा उपभोग घेतला जातो, तो उपभोग घेतलेला ज्या मनाला कळतो, ज्या विज्ञानाने मी भोगता आहे अशी जाणीव, असं भान येतं. म्हणजे थोडक्यात स्थूल देह, त्याच्या पुढची इंद्रिय, प्राण, मन आणि विज्ञान म्हणजे जाणीव, या सगळ्याला आत्मा हा शब्द दाखवलेला आहे. मात्र त्याच्याही पुढे जाऊन यच्च अस्य संततो भावा, या सगळ्या भावामध्ये सुद्धा एक त्रयस्थ, कूटस्थ अशी जी चेतना, अशी जी जाणीव सतत उरते, सातत्याने उरते, संतत असते, ती चेतना, ती जाणीव म्हणजे आत्मा. म्हणजे या सगळ्या भावांना, या सगळ्या गोष्टींना आत्मा अशी संज्ञा वापरता येते. त्यामुळे एकतर आत्मा म्हणून जे काही आहे, म्हणजे शरीर, मन, इंद्रिय, बुद्धी, विज्ञान वगैरे वगैरे, किंवा आत्मा, चेतना असंही म्हणा, तेही माझं नाही, किंवा ही सगळी पृथ्वी ती देखील माझी नाही, माझं हे काहीच नाही. आत्मापि चायम न मम सर्वा वा पृथ्वी मम, एकतर यातलं काहीच माझं नाही, किंवा सगळंच माझं आहे. कोणतंही जरी तत्व धरलं, सगळं माझं आहे असं जर मानलं तरी सुखच आहे, आणि काहीच माझं नाही असं म्हटलं तरी दुःख आहे. पुन्हा भगवद्गीतेचा अनुकार आपल्याला इथे दिसतो की जर हे सगळं अंतवत्तु इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणा, हे सगळे जे देह आहेत ते नाशिवंत आहेत असं जर मानलं तरी शोक, तरी दुःख व्हायचं कारण नाही. आणि मी आत्मस्वरूप आहे, मी हा कोणी नाही असं मानलं तरी तो कसा आहे, तर नैनम छिन्नंती शस्त्राणी नैनम दहती पावकः, हा अच्छेद्य आहे, अदाह्य आहे, अक्लेद्य आहे, अशोष्य आहे असं मानूनही दुःख करायची गरज नाही. म्हणजे एकतर हे सगळं नश्वर आहे असं मानावं म्हणजे दुःखाचं कारण नाही, कारण नश्वर आहे ते नाहीसं झालं, याच्यासाठी दुःख काय करायचं. आणि मी नश्वर नाही, मी चिरंतन आत्मा आहे, चेतना आहे असं मानलं तरी दुःख नाही. त्याचंच थोडंसं दुसरं प्रतिरूप इथे सांगतायत. एक तर सगळं माझं आहे असं म्हणावं, किंवा काहीही माझं नाही असं म्हणावं. याच्यामध्ये काय मर्म आहे, तर सगळं माझं आहे असं म्हटल्यावर त्याचा जो मृत्यू घडलाय तो मृत्यू देखील माझाच आहे. म्हणजे एक मोठी गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे, मृत्यूनंतर तो जो जिथे गेलाय तो लोकही माझाच, सगळं माझंच आहे म्हटल्यावर, म्हणजे जसं भगवंत गीतेमध्ये सांगतायत, आत्मानुभव आल्यावर मत्तः प्रकृती पुरुषात्मकम जगत, सगळं माझ्यापासूनच उत्पन्न झालंय, हे सगळं विश्व म्हणजे मीच आहे. अशी एकदा चेतना प्राप्त झाली, अशी जाणीव एकदा प्राप्त झाली की काहीही दुसरीकडे राहत नाही. इथे मला एक प्रसंग आठवतो, गोंदवलेकर महाराजांच्या वाणी अवताराच्या चरित्राबाबतीत हा सांगितला जातो. कदाचित इथे काहींना वाणी अवतार किंवा गोंदवलेकर महाराजांबद्दल विशेष माहितीही नसेल, काहींना माहीतही असेल, त्यांच्यासाठी थोडक्यात सांगतो. गोंदवल्याचे जे आधुनिक काळातले संत ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर, ते त्यांचा देह ठेवल्यानंतर काही वर्ष
त्यांचे पट्टशिष्य असणाऱ्या तात्यासाहेब केतकरांच्या मुखातून बोलत होते, व्यक्त होत होते. तर त्यावेळेचा हा प्रसंग आहे. के.व्ही. बेलसरे नावाचे जे प्रख्यात तत्वज्ञानी आणि आधुनिक काळातले विचारवंत किंबहुना संतही ज्यांना म्हणता येईल, त्यांनी त्या केतकरांना, तात्यासाहेब केतकरांच्या मुखातून जेव्हा महाराज बोलत होते, त्यांना प्रश्न विचारला की एखादी व्यक्ती गेली की तुम्हाला वाईट वाटतं का, दुःख होतं का? तर त्यावेळी महाराजांनी त्यांना दिलेलं उत्तर फार मार्मिक आहे. एक तुमच्या मजल्यावर राहणारी व्यक्ती समजा तुमचा मजला सोडून वरच्या मजल्यावर राहायला गेली तर तुम्हाला दुःख होतं का? मला एखादी व्यक्ती गतप्राण झाली, मृत्यू पावली, याच्या मागे ती व्यक्ती इथून गेली, मात्र कुठे गेली याचं ज्ञान असतं, मी जाणतो ते. त्यामुळे मला त्याच्या इथून तिकडे जाण्याचं दुःख होत नाही. एक व्यक्ती समजा माझ्या जवळ गौतम बुद्धांकडे एक स्त्री गेली, गौतमीची कथा प्रसिद्ध आहे. ही गौतमी, तिचा पुत्र सर्पदंशाने मरण पावला आणि हिने तथागतांकडे येऊन हट्ट धरला की काही करा आणि माझ्या मुलाला जिवंत करा. तथागतांनी सांगितलं हो मी करेन, पण त्यासाठी एक विधी करायला लागेल आणि त्या विधीसाठी तांदूळ लागतील. म्हणाले देते तांदूळ. ते म्हणाले असे साधे तांदूळ चालायचे नाहीत, अशा घरातून तांदूळ आण की ज्या घरामध्ये कोणाचाही कधीही मृत्यू झालेला नसेल. आणि ती अख्खं गाव फिरून आली, मात्र असं एकही घर तिला सापडलं नाही जिथे मृत्यू झालेला. तथागतांनी हेच दाखवलं की प्रत्येकाचा मृत्यू हा शेवट ठरलेला आहे, मग त्याच्यासाठी शोक कशाला करायचा आहे? जर ती एक अनिवार्य घटना असेल, ती व्यक्ती इथून गेलीये, ह्या लोकातून गेलीये, मात्र कुठे गेलीये हे जर आपल्याला ज्ञानाने कळू शकत असेल तर त्याच्यासाठी शोक का करायचा? म्हणजे एक पक्क धरावं की हे सगळं माझंच आहे, म्हणजे हे सगळं ब्रह्मांडच माझं आहे, सर्वावा पृथ्वी मम, सगळं जे काही आहे ते माझंच आहे असं म्हटल्यावर ती व्यक्ती पुढच्या जन्माला गेली काय, दुसऱ्या लोकी गेली काय, ती माझ्या जवळच आहे या भावनेने दुःख कमी होईल. किंवा दुसरी भावना, ती माझी नव्हतीच, ती व्यक्तीच माझी नव्हती, हा देह, हा आत्मा देखील माझा नाही असं म्हटल्यावर जे माझं नाही ते माझ्याजवळ राहिलं काय आणि गेलं काय, त्याचं दुःख होणार नाही. साधी गोष्ट आहे, एखाद्याने ठेव म्हणून तुमच्याकडे काही वस्तू दिली आणि त्याची वेळ झाल्यावर, त्याला निकड लागल्यावर त्याने ती वस्तू परत नेली, तर त्याने ती परत वस्तू नेली याचं दुःख मानावं का त्या व्यक्तीने काही काळापूर्वी ती आपल्याला ठेवायला, ठेव म्हणून, न्यास म्हणून दिली होती, त्याचं सुख मानावं? जसं सुज्ञ, जो विज्ञ तज्ञ सुज्ञ आहे, तो या गोष्टींचं दुःख करत नाही, तसं हे राजा तू दुःख करू नकोस, असा त्या ब्राह्मणाच्या उपदेशाचा आशय. आता तिथे सगळं अजून बरंच तत्वज्ञान आहे, मात्र आपण पांगत न जाता थोडक्यात ते पाहतोय. त्यामुळे तो पुढे जाऊन सांगतो, स्नेहेन तिलवत सर्वम सर्गचक्रे निपीड्यते तिल पीडैरिवाक्रम्य क्लेशै अज्ञान संभवैः. जसं तिलपीड, तिलपीड म्हणजे थोडक्यात घाणा, तेलाचा घाणा सुरू आहे. तीळ किंवा जे तेलबिया ज्या असतील त्या जेव्हा त्या कोल्हूमध्ये, त्या घाण्यामध्ये टाकल्या जातात आणि तो घाणा फिरून फिरून त्या तेलबियांपासून तेल वेगळं करतो, काढून टाकतो, त्या तेलबियांना पिचून टाकतो, तर तेव्हा काय होतं, ती त्या तेलबियांची जशी अवस्था आहे तशी या सगळ्या जीवांची अवस्था आहे. सर्वम सर्गचक्रे निपीड्यते. जन्म, सर्ग म्हणजे जन्म, जन्म आणि मरणाचं जे चक्र आहे त्याच्यामध्ये सगळे जीव असे भरडले जात आहेत. तर अशा भरडल्या जाण्यासाठी, म्हणजे उद्या तेलबिया पिचल्या गेल्या, भरडल्या गेल्या म्हणून कोणी दुःख करतं का? त्याच्यासाठी दुःख करणं जसं युक्तिसंगत नाही, तसं ह्या गेलेल्या व्यक्तीसाठी दुःख करणं युक्तिसंगत नाही, असं त्याच्या म्हणण्याचा आशय. पुढे जाऊन हा जो विप्र आहे तो पुन्हा, म्हणजे आता कथांची साखळी कशी वाढत जाते त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. आता मूळ कथा होती भीष्म आणि युधिष्ठिरांच्या संवादाची. ती सांगत असताना भीष्म युधिष्ठिराला एक आख्यान, एक इतिहास रूप कथा सांगतायत या ब्राह्मण आणि सेनजित राजाची.
आता या कथेमध्ये हा ब्राह्मण मला हे सगळं तत्वज्ञान, मला ही सगळी तत्वज्ञानाची उपलब्धी कशामुळे झाली, कोणत्या प्रसंगातून झाली, हे सांगण्यासाठी पुन्हा एक कथा सांगतोय. अत्र पिंगलया गीता गाथा श्रूयन्ति पार्थिव यथा सा कृच्छ्र कालेपि लेभे धर्मम सनातनम. हे मला कसं मिळालं, हे मी कशातून शिकलो, तर त्या पिंगलेच्या कथेतून मी शिकलो. कृच्छ्र कालेपि, आपत्काळी देखील तिला त्या धर्माची, त्या ज्ञानाची प्राप्ती झाली. लेभे धर्मम सनातनम, ती कशी झाली. संकेते पिंगला वेश्या कांते नासीद विनाकृता. संकेतस्थळी ठरल्याप्रमाणे ही पिंगला वेश्या गेली, मात्र कांते नासीद निराकृता. कांतेन, तिचा जो नियोजित ग्राहक होता, प्रियकर होता, त्याने विनाकृता झाली, त्याने फसवलं तिला. तो यायचा असा अशी मी येणार असं आश्वासन देऊन गेला, मात्र ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी तो आलाच नाही. त्यामुळे ही कृच्छ्रगता त्या ह्या सगळ्या प्रसंगामध्ये, दुःखामध्ये म्हणा, शोकामध्ये म्हणा, प्रियकराच्या विरहामध्ये म्हणा, किंवा एका विचित्र अशा कश्मकश असा हिंदी ज्याला शब्द आहे, कृच्छ्रामध्ये म्हणा, अडकलेली ही जी वेश्या होती, अथ कृच्छ्रगता शांता, ती शांत झाली. तिच्या मनातला जो काही उथळ पाथळ होणारे विचार होते ते शांत झाले, शमले. बुद्धिम अस्थापयत्तदा. कसं, कशामुळे झालं, तर ती पिंगला म्हणते, पिंगलेचं आत्मगत, पिंगलेचा स्वतःशी झालेला संवाद हा इथे तो उद्धृत करतोय. पिंगला उवाच, काय म्हणाली, उन्मत्ताहम अनुन्मत्तम कांतमन्ववसम चिरम अंतिके रमणम संतम नैन मध्यगमम पुरा. आता खरं तर जो माझा खरा प्रियतम आहे तो माझ्या जवळच तर राहतोय, तो मला कधी सोडून गेलेलाच नाही. आणि जो माझा रमण नवता तो मात्र मला अर्ध्यात मध्यात या मदामध्ये, म्हणजे जो कामावेशामध्ये आलेला मद आहे त्या मदामध्ये सोडून अर्ध्यात टाकून निघून गेला. एकस्थूणम नवद्वारम अपिध्यास्याम्य गारकम काही कांतमिहायांतम अयम कांतेति ममुष्यते. आता हा कांत, हिचा प्रियकर नेमका कोण आहे, तिला कोणता प्रियकर जाणवला, तर तिला जो अपेक्षित प्रियकर आहे तो आत्मा, स्वतःमधली चेतना, हाच तिचा प्रियकर आहे. त्या बाहेरच्या प्रियकराची आठवण काढता काढता, त्याच्या विरहात झुरता झुरता तिच्या लक्षात आलंय की तिचा आत्मा हाच तर तिचा खरा प्रियकर आहे. आता ह्या विचाराचं मूळ आपल्याला पुन्हा उपनिषदामध्ये सापडतं. बृहदारण्यक उपनिषदामध्ये मैत्रेयी आणि याज्ञवल्क्यांचा जो संवाद आहे, इथे मैत्रेयी विचारते याज्ञवल्क्यांना की तुम्ही जे चाललात, संन्यास परिव्राट होऊन चाललेला आहात, ही सगळी ऐहिक संपत्ती त्यांनी वाटायचं ठरवलं. मैत्रेयी आणि दुसरी जी कात्यायनी आहे त्या दोघींमध्ये हे वाटायचंय त्या दोघांना. पण जी कात्यायनी होती ती स्त्री प्रज्ञा एव आसम, ती म्हणजे पक्की स्त्री बुद्धीची, या लौकिक विषयामध्ये रस असणारी. मात्र ही जी मैत्रेयी होती ती ब्रह्मविद किंवा ब्रह्मजिज्ञासू होती. त्यामुळे तिने विचारलं, ह्या सगळ्यामध्ये निश्रेयस आहे का, जे सोडून चालला आहात त्यामध्ये मला निश्रेयस वाटत नाही. कारण कोणतीही व्यक्ती अधिक लाभासाठी कमी लाभावर पाणी सोडते. हा सगळा जो ऐहिक लाभ आहे त्याचा त्याग तुम्ही याच्यापेक्षा आणखीन कोणता तरी मोठा लाभ होणार आहे यासाठी करता. त्यावेळी जे तत्वज्ञान याज्ञवल्क्यांनी तिला सांगितलं ते तत्वज्ञान, त्याचं प्रतिबिंब इथे आपल्याला दिसतं. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति, नवारे पत्युः कामाय पतिः प्रियो भवति, आत्मनस्तु कामाय पतिः प्रियो भवति. म्हणजे पती, प्रियकर, पत्नी, मुलं, घर, दार, जे जे काही तुम्हाला प्रिय आहे, आवडतंय, ते पत्नी, पुत्र, घर, दार, प्रियकर म्हणून नाही, तर ते
आत्मनस्तु कामाय, स्वतःच्या आनंदाचं ते आस्थान आहे म्हणून ते आवडत आहे. स्वतःसाठी सगळं आवडत आहे, म्हणजे ती गोष्ट माझी आहे, मम हा प्रत्यय तिथे जोडलेला आहे म्हणून ते मला आवडत आहे. ज्या क्षणी हा मम प्रत्यय, हम प्रत्यय तिथून दूर होईल, विलग होईल, त्या क्षणी तो माझा राहणार नाही. त्या क्षणी हे जे सगळं काही घातलं आहे, ह्या सगळ्यामध्ये अडकलेला जीव आहे ते सुटून जाईल. ज्या क्षणी मी या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे, हिला लक्षात हे आलंय की आपण ज्याच्या सुखासाठी एवढी विवंचनेत आहोत, ज्याची वाट बघतोय, तो कुठे दूर गेलेलाच नाही. आपला आत्मा तर आतच बसलेला आहे. पिय कर तो हे अंतर बसे, असं एक हिंदी भजन आहे. किंवा घुंगट के पटखोल, म्हणजे घुंगट जो पडलेला आहे, मायेचं जे आवरण पडळ तुमच्या नजरेवर पडलेलं आहे, ते बाजूला करा. तो आत्मा तो तिथेच आहे, जवळच आहे. ते उघडल्यावर त्याचा साक्षात्कार तुम्हाला होणार आहे. तो साक्षात्कार या पिंगलेला त्या क्षणी झालेला आहे. ही विरक्तीची अवस्था आहे. अनर्थो हि भवेदर्थो दैवात पूर्वकृतेन वा संबुद्धाहम निराकारा नाहमद्याजितेंद्रिया. मी कशी झालीये तर माझ्या लक्षात आलं, अनर्थो हि भवेदर्थो. अर्थ हे जे तत्व मी मानत होते, पैसा, प्राप्ती, इच्छा, याच्या मागे जे धावत होते ते अनर्थाचं कारण आहे. दैवात पूर्वकृतेन वा, का तर माझं दैव, माझं प्रारब्ध किंवा आधी केलेली कर्म यांच्यामुळे अर्थ हाच अनर्थ आहे, हे मला आज लक्षात आलं. त्यामुळे कर्मामध्ये गुंतलेली, आशेमध्ये, आसक्तीमध्ये गुंतलेली, कितीही मी त्याच्या मागे लागत राहिले, कितीही त्याच्या विरहामध्ये झुरत राहिले, तरी किंबहुना तो जरी आला, प्रियकर मला भेटला, मला शारीर सुख त्याने दिलं, तरीही मला त्या संतोषाची प्राप्ती होणार नाही. कारण तो संतोष त्या मिलनामध्ये, त्या प्रियकरामध्ये नाहीयेच मुळी, तो माझ्या आतच आहे. आणि तो आत दडलेला जो प्रियकर आहे तो मला आज कळला. त्यामुळे संबुद्धाहम, आता मी खऱ्या अर्थाने जागी झाले, आता मला खऱ्या अर्थाने ज्ञानप्राप्ती झाली. त्याच्या पुढे ती म्हणते, सुखम निराशः स्वपिती नैराश्यम परमम सुखम आशा मनाशाम कृत्वाही सुखम स्वपिती पिंगला. फार महत्वाचा श्लोक आहे. सगळ्या गीतेचं सार या पिंगला गीतेचं या शेवटच्या श्लोकामध्ये. सुखम निराशः स्वपिती, जो निराश आहे तो सुखाने आनंदाने झोपी जातो. नैराश्यम परमम सुखम, जो निराश झाला त्याला झोप लागते. नैराश्य हेच परम सुख आहे. आशाम अनाशाम कृत्वाही, आशेला अनाशा करून, निराशा करून सुखम स्वपिती पिंगला, ही पिंगला आता सुखाने झोपायला मोकळी, ही झोपणारे सुखाने, असा या श्लोकाचा अर्थ आहे. आता इथे प्रश्न असा आहे की अनाशा, निराशा, आशा या शब्दांचा नेमका काय अर्थ घ्यायचा. आपण जसं मगाशी बघितलं, लौकिकामध्ये जी आस लागलीये, आशा लागलीये, महत्वाकांक्षा लागलीये, ती आशा इथे खरंच अभिप्रेत आहे का, अपेक्षित आहे का. मगाशी मी सांगितलं, आशा या शब्दाचा अर्थ अश, खाणे, उपभोगाची दुर्भर इच्छा असणे. म्हणजे व्यवहारामध्ये जी उपभोगाची इच्छा आहे ती टाकणं म्हणजे निराशा होणं. आपल्याला जो निराशेचा अर्थ निगेशन मध्ये माहितीये, निगेटिव्ह माहितीये, की निराश होणं म्हणजे कोणतीही आशा न करणं, सोडून देणं, सगळ्या इच्छा, आकांक्षा, महत्वाकांक्षा आयुष्यात न ठेवणं म्हणजे निराश होणं, असा आपल्याला अभिप्रेत असणारा, माहिती असणारा सर्वसामान्य अर्थ आहे. मात्र इथे पिंगला या अर्थाच्या वरची स्थिती, वरची अवस्था सांगते. तिथे सांगते उपभोग, इच्छा असो, जिथपर्यंत देहधारी आहात तिथपर्यंत इच्छा सरणार नाहीत. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत. कोणीही जिवंत व्यक्ती, देहधारी व्यक्ती कर्म न करता राहू शकत नाही जिवंत. मग अशा वेळी कर्माची चोदना, कर्माची प्रेरणा ही इच्छा आहे, आशा आहे. मग कर्माची प्रेरणा असणारी आशा व्यवहारामध्ये सोडून कशी चालेल. तर ती आशा, इच्छा सोडायची गरज नाही.
उपभोगाची म्हणजे इच्छा करणं आणि उपभोगाची इच्छा करणं. उपभोगाची इच्छा म्हणजे कर्मफळाची इच्छा. पुन्हा कर्मण्येव अधिकार असते, जो गीतेतला 2ऱ्या अध्यायातला महत्वाचा संदेश आहे, ज्याला लोकमान्य टिळकांनी गीतेची चतुसूत्री म्हणून संबोधलेला आहे. मा फलेषु कदाचन, कर्माची इच्छा कर, कर्म करायची इच्छा कर, कारण कर्मणीएव अधिकार असते. मात्र कर्मातून त्या अमुकच एक गोष्ट मिळेल ही आशा आहे, ही फलभोगाची आशा. कर्माची आशा वेगळी आहे आणि कर्मफलाची आशा वेगळी आहे. इथे जी आशा निराशा सांगितलेली आहे, अभिप्रेत आहे, ती कर्मफलाची आशा, कर्मफलाबद्दलची आशा, ना की कर्माची आशा आहे. कर्माच्या मागे जी प्रेरणा आहे, परीक्षा एखाद्याला द्यायची आहे आणि त्याला सांगितलं तू काय बाबा रिझल्टची अपेक्षा करू नकोस, पास होशील अशी अपेक्षा करू नकोस, नुसती परीक्षा दे. कोण करणार आहे? कर्माची आशा, कर्माची इच्छा, याचा अर्थ कर्म पूर्ण करण्याची, कर्म यथासांग करण्याची, कर्माची जी शेवटची इयत्ता आहे ती गाठण्याची इच्छा करणं, ही कर्माबद्दलची आशा आहे. आणि कर्मफलाबद्दलची आशा म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने कर्म करताय त्या पद्धतीतून जे निहित आहे त्याच्यापेक्षा काहीतरी अधिक, काहीतरी वेगळं, त्या कर्माच्या जीवितापेक्षा काहीतरी अवाजवी मिळण्याची अपेक्षा करणं. म्हणजे अमुकच असं मिळावं, मला वाटतंय तसंच मिळावं, दुराग्रहातून झालेली कर्मफलाची कल्पना आणि त्या कर्मफलाच्या कल्पनेविषयीची आसक्ती, ही आशा या गीतेमध्ये अभिप्रेत आहे. त्यामुळे ही कर्मफलाची आत्यंतिक किंवा अतिरेकी आसक्ती, आशा सोडणं म्हणजे नैराश्य प्राप्त करणे. इथे सांगितलेलं नैराश्य आणि आयुष्यामध्ये डिप्रेशन मध्ये जाताना येणारं नैराश्य हे वेगळं आहे. कर्म करण्यापासून निवृत्त करणारी जी निराशा आहे ती इथे अभिप्रेत नाही, तर कर्मफलाकडे, कर्माची फलप्राप्ती झाल्यावर ती भोगण्याकडे जी प्रवृत्ती आहे त्याच्यासाठी लागलेली आशा आहे, ती आशा सोडणं हा या निराशेतून अभिप्रेत असणारा गतीचा, गंतव्याचा भाग आहे. भीष्म उवाच एतैश्चान्यैश्च विप्रस्य हेतुमद्भिः प्रभाषितै पर्यवस्थापितो राजा सेनजिन मुमुदे सुखी. अशा प्रकारच्या त्या पिंगलेच्या कथेतून केलेल्या उपदेशाने, ब्राह्मणाच्या या सगळ्या उपदेश वाक्यांनी, शब्दांनी पर्यवस्थापितो राजा, तो जो सेनजित नावाचा राजा होता, तो आपल्या मूळपदावर, आपल्या मूळ बुद्धीवर, विवेकावर त्याने आरोहित केला, आणून सोडला. आणि सेनजिन मुमुदे सुखी, आणि तो राजा सुखी झाला. इथे ही पिंगला गीता संपते. तात्पर्य एवढंच की निराशा आणि आशा, आपल्याला व्यवहारात कर्म करण्यासाठी आवश्यक असणारी आशा निराशा ही वेगळी आहे. आणि ते कर्म केल्यानंतर त्या कर्माचं फळ मिळाल्यावर ते मी उपभोगेन, त्याने मी अमुक करेन, तमुक करेन, अशा अतिरेकी महत्वाकांक्षा, त्याविषयी असणारी आसक्ती, ही आशा निराशा, यामधला भेद या गीतेमध्ये स्पष्ट केलेला आहे. आणि ही जी दुसरी आहे, कर्मफळाच्या उपभोगाविषयीची आशा, अभिलाषा, तिचा त्याग करावा असा संदेश ही पिंगला गीता आपल्याला देते. ही केवळ आध्यात्मिक किंवा निवृत्ती, संन्यास मार्ग याच्याकडे प्रवृत्त झालेल्या लोकांना आवश्यक गीता आहे असं नाही, तर ती व्यवहारामध्ये जगणाऱ्यांना, व्यवहाराभिमुख असणाऱ्यांनाही तितकीच आवश्यक गीता आहे. कारण व्यवहारामध्ये जगताना आपल्याला अनेक वेळा असं होतं की आपण ठरवलेले केलेले प्रयत्न हे पुरे पडत नाहीत आणि जे इप्सित होत असतं ते साध्य होत नाही. अशा वेळी जे डिप्रेशन येतं, अशा वेळी जे नैराश्य येतं, त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी, त्यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग या एका नैराश्याच्या वेगळ्या आयामातून, नैराश्याकडे बघायच्या वेगळ्या दृष्टिकोनातून तो देणाऱ्या या गीतेमधून प्राप्त होतो असं मला वाटतं. सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. आपल्याकडे कितपत वेळ आहे मला माहित नाही, आपले जे ऍडमिन आहेत ते सांगतील. जर वेळ असेल तर आपण, आणि सगळ्यांना अर्थात चालणार असेल तर, शंका किंवा सूचना त्यांचा विचार आपण इथे करूया.
अग्निहोत्री मॅडम, त्यांचा हात वर येतोय, त्यांना काहीतरी विचारायचंय. अरुंधती अग्निहोत्री. हा नाही सर, मी अतुल अग्निहोत्री बोलतोय. बरं बरं बरं, ठीक आहे. तुम्ही आता जे शेवटचं कर्मफलाविषयी जे निराशा सांगितलं, की ज्याला आपण वैराग्य असंही म्हणता येईल, म्हणजे डिस्पॅशन, जे तुम्ही सांगितलं की डिप्रेशन आणि डिस्पॅशन मध्ये तो फरक आहे. हो. हा, तर ते जे आध्यात्मिक नैराश्य जे आहे त्याच्यामध्ये आणि नैष्कर्म्य वृत्ती याच्यामध्ये काही साम्य आहे का? हो हो, नैष्कर्म्य ही जी अवस्था वेदांतांनी सांगितलेली आहे ती या नैराश्यातून म्हणजे आध्यात्मिक नैराश्यातून येते. निष्कर्म हा जो भाव आहे म्हणजे कोणतंही कर्म न करता राहण्याची स्थिती, ती जिथपर्यंत तुम्ही देहधारी आहात तिथपर्यंत येणं शक्य नाही. मग काय, तुम्ही कर्म हे एक व्यवस्थेचा, यंत्राचा, तंत्राचा भाग आहात असं मानून ते कर्म करत राहणं. म्हणजे थोडक्यात यंत्र जसं काम करतं तसं करत राहणं हे त्या नैष्कर्म्यामध्ये अपेक्षित आहे. एखाद्या यंत्रामध्ये तुम्ही जेव्हा मगाशी सांगितलं तसं तेलबिया टाकल्यात, तर त्या तेलबियामधून तेल प्राप्त करणं हा त्या यंत्राचा हेतू असेल का? हे त्या यंत्राचं प्रयोजन असेल का? यंत्राचं प्रयोजन नसेल, यंत्राला चालवणाऱ्याचं प्रयोजन असेल. तर तुम्हाला तो यंत्र चालवणारा व्हायचंय का यंत्र व्हायचंय हे तुम्ही ठरवा. बरेच वेळा वैराग्यामध्ये यंत्राला चालवणारा होण्यापेक्षा यंत्र होण्यात अधिक स्वारस्य योग्यांना वाटतं. म्हणजे रामकृष्ण परमहंसांचं एक वाक्य कायम मला इथे आठवतं की मी यंत्र तू यंत्री, मी तंत्र तू तंत्री. म्हणजे मी यंत्र आहे आणि त्या यंत्राला चालवणारी तू हे जगन्माते कालिके तूच आहेस. म्हणजे तू चालव, मी चालवला जाईल. मला कोणताही तिथे प्रयोजन नको, हेतू नको, कोणतीही आशा नको. या अवस्थेमध्ये जे कर्म केलं जातं ते नैष्कर्म्य हेच असतं. कारण दुसरी कोणतीही नैष्कर्म्याची अवस्था देहधार्याला संभवत नाही. मात्र जेव्हा त्या नैष्कर्म्यामध्ये आशा डोकावायला लागते, जेव्हा यंत्राला वाटायला लागतं की नाही नाही, हे जे तेल मी काढतोय पिळतोय त्याचा काही वाटा मला मिळाला पाहिजे, तेव्हा खऱ्या अर्थाने आशा म्हणजे ती दुराशा सुरू होते. आणि ती एकदा आशा मागे लागली की मग शंकराचार्यांचं ते चरपट पंजरिका स्तोत्र आहे त्याच्यामध्ये वर्णन येतं की अंगंगलितम फलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम कोपी न याती गृहीत्वा दंडम तदपि न मुंचती आशा पिंडम. कितीही अवस्था तुमची बिकट झाली तरीही आशा काही सुटत नाही. आणि आशा जिथपर्यंत सुटत नाही तिथपर्यंत कर्माची आसक्ती सुटत नाही. ज्ञानेश्वरांनी एक सुंदर उपमा दिली की एक बेडूक आहे आणि तो अडकलाय, अर्धाधिक सापाने त्याला गिळलंय, मात्र त्याही अवस्थेत तो आशा कसली करतो, कुठली तरी किडा किंवा चिलट हे उडेल आणि त्याला आपण जिभेने टिपू शकू अशी आशा. म्हणजे मृत्यूच्या तोंडात गेलेला असतानाही आशा काही पाठ सोडत नाही. म्हणजे हे नैराश्य हे कर्माला म्हणजे आणि निराशेतलं सापेक्ष नैराश्य हे कुठेतरी कर्मालाच निमंत्रण देणारं ठरतं. आणि हे आध्यात्मिक विचारातलं जे नैराश्य आहे ते नैष्कर्म्याचं निष्पादक ठरतं. त्यातून नैराश्य, त्या नैराश्यातून नैष्कर्म्य आणि त्या नैष्कर्म्यातून पुन्हा नैराश्य ही अवस्था प्राप्त होते. हॅलो हॅलो अग्निहोत्री सर, ऐकू गेलं का तुम्हाला? हो हो, यस यस यस, थँक्यू. मी म्यूट होतो त्यामुळे. ओके, थँक्यू सर. येस, अजून कोणाला काही प्रश्न आहे? हॅलो रुचिता मॅडम. हा बोला. आपल्याला चॅटबॉक्स मध्ये एक प्रश्न आहे, शर्मिष्ठा पानसे म्हणून. त्यांनी असं विचारलंय की अनाशा म्हणजे काय? अनाशा, नष्टा आशा, विगता आशा, अनाशा. निराशा याचंच एक दुसरं शाब्दिक रूप म्हणता येईल. आशा नसणं, उपभोगाची इच्छा नसणं ही अनाशा आहे.
सई हॅलो. म्हणून एक आहेत. हा. तर त्यांचं असं आहे म्हणणं की गीतेचं सार परत सांगावं. अरे बापरे, या गीतेचं का भगवद्गीतेचं? मी त्यांना अनम्यूट करते, एकच मिनिट. हॅलो. 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 हा सई, तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे, सर या तुम्ही बोलू गीतेचं शकता. सर विचारू क्वेश्चन? हो, विचारा विचारा. सर या गीतेचं जे तुम्ही नैराश्य जे सार सांगितलं ना थोडक्यात, ते पुन्हा हो. सांगाल का? हो हो, मी पुन्हा एकदा अधोरेखित करतो. नैराश्य या शब्दाचा जो व्यावहारिक अर्थ आज आपण बोलीभाषेमध्ये गृहीत धरतो तो इथे अभिप्रेत नाही. नैराश्य म्हणजे कोणतेही काम करू नये, काही करू नये, डिप्रेशन मध्ये जाणं ही स्टेज, ते इथे अभिप्रेत नाही. इथे मी उपभोग घेईन आणि सुखी होईन, म्हणजे एखादं कर्म केल्यानंतर त्याचं फळ मला मिळेल आणि ते फळ मिळाल्यानंतर त्याचा उपभोग घेऊन मी सुखी होईन, आनंदी होईन आणि नंतर मी सुखाने झोपू शकेन किंवा त्या एका परमस्थितीला पोचू शकेन असं मानणं ही आशा आहे. आणि असं न मानणं, या आशेपासून सुटणं ही अनाशा किंवा निराशा आहे. तुम्ही उपभोग घेण्याच्या आधी सुखी नाही आहात का? म्हणजे थोडक्यात आत्ता जी प्रेझेंट स्थिती आहे, अनेक संत महात्मे सांगतात की वर्तमानात जगा. वर्तमानात जगा याचा सरळ अर्थ हा होतो की ठेविले अनंते तैसेची राहावे. आत्ता जसं आहे ती स्थिती आनंदाची आहे, त्याच्यामध्येही आनंद आहे आणि कर्म केल्यानंतर जी स्थिती येणार आहे, जी अवस्था येणार आहे तीही आनंदाचीच असणार आहे. हे गृहीत धरणं, हे स्वीकारणं आणि त्या स्वीकारण्यामुळे जे काही वर्तन घडणार आहे ते करत राहणं, हे एक प्रकारचं नैराश्य आहे. आणि हे नैराश्य हे त्या परमसुखाचं अधिष्ठान आहे, त्यातून ते परमसुख प्राप्त करता येतं, असं या गीतेचं सार आहे. कोणत्याही प्रकारचं आत्ताच्या परिस्थितीत मला सुख नाही, मात्र मी आता हा प्रयत्न करणार आणि त्या प्रयत्नांती मला ते सुख मिळणार, तो भोग मिळणार, असं जर म्हणत राहिलात तर ते त्रिकालीही सुख मिळणार नाही. तिथे गेल्यावर लक्षात येईल, अरे इथे नव्हतंच, अजून पुढे जायला हवं. तसं ते सुख कायम क्षितिजासारखं पुढे पुढे धावत राहील. मात्र आत्ताच्याही स्थितीत ते सुख आहे. मी जे कर्म करतोय ते करत असतानाही ते सुख आहे आणि ते कर्म करून झाल्यानंतर जी स्थिती येणार आहे तीही सुखाचीच असणार आहे. म्हणजे वेगळं काही अजून उपभोगायला वेगळं मिळवायची गरज आहे असं नाही. जे आहे ते सगळं सुखाचंच आहे, सुखच आहे. ही धारणा म्हणजे नैराश्य आहे. आणि ती धारणा पाणवणं हीच त्या पिंगलेची मोठी उपलब्धी आहे, म्हणून ती सुखाने झोपू शकली. तिथे आता काय आहे, आपण खूप आज मंडूक प्लुती केलेल्या आहेत. मंडूक प्लुती म्हणजे बेडूक उड्या मारणे. म्हणजे काय की अगदी वर्ड टू वर्ड पांगत असा विचार केलेला नाही, त्यामुळे मधले अनेक दुवे याच्यात निसटलेले आहेत. त्यामुळे कदाचित असं वाटू शकतं, अरे काय हे वरनं गेलं, काहीतरी ओबडधोबड काहीतरी सांगून टाकलं सरांनी. ठीक आहे, इट्स माय फॉल्ट असं मी म्हणेन, कारण एका दिवसात काय सांगायची ही कुठलीच गीता नाहीये. मात्र आपण एक कालमर्यादा आणि एक आवाका यासाठी त्या 7 गीता आपण घेतोय. तर इथे महत्वाची गोष्ट, आत्म्याचं तत्वज्ञान मध्येच सांगितलं, ही आशा निराशामध्येच आली. तर आत्मा हा परिपूर्ण आहे, त्याला काही गोष्ट मिळाल्यामुळे तो पूर्ण होणार आहे आणि काही गोष्ट न मिळाल्यामुळे तो अपूर्ण राहणार आहे, अशातली काही गोष्ट नाहीये. आत्मा हा नित्य तृप्त निराश्रय असा मानला गेलेला आहे. आणि त्या आत्म्याला जेव्हा मी जाणलं, म्हणजे त्या पिंगलेने त्या आत्मरूप प्रियकराला जेव्हा जाणलं, तेव्हा माझ्या वासना तृप्तीसाठी अन्य कोणी दुसरा बहिर्गत प्रियकर यावा आणि त्याने माझी इच्छा, माझी विच्छा तृप्त करून जावी, पूर्ण करून जावी, ह्याची आवश्यकता नाही, हे तिला कळलं. म्हणजे एकदा आत्म्याचा निश्चय, अनात्म विवेक झाला, आत्मस्वरूपाचं भान आलं की मला माझ्या सुखासाठी, माझ्या आनंदासाठी
अशनाची, उपभोगाची दुसऱ्या कोणाचीही गरज राहत नाही. या अवस्थेला उपनिषदांनी आत्मरती, आत्मक्रीड असं म्हटलेलं आहे. म्हणजे तो कसा होतो, तो स्वतःमध्येच रमतो, आत्मरत होतो. आत्मक्रीड, स्वतःच स्वतःशी क्रीडा करायला लागतो. त्याला त्या रती किंवा क्रीडेसाठी दुसऱ्या जीवाची, दुसऱ्या कुठल्या शरीराची किंवा जोडीदाराची आवश्यकता राहत नाही. ही ती नैराश्य स्थिती आहे. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का? त्याच्यावर कबीरांचा एक दोहा प्रसिद्ध आहे, निरमोह निरभोग पायोजी. म्हणजे निर्मोह आणि निरभोग, भोगरहित असणं. भोग करायची इच्छा आहे याचा अर्थ मी अपूर्ण आहे, मी उपाशी आहे, ही भावना आहे. मात्र मी पूर्ण आहे, मी तृप्त आहे, ही भावना आल्यावर भोग घेण्याची, करण्याची अपेक्षा आशाच संपून जाते. तर ती स्थिती ही या गीतेचा आदर्श आहे असं मला वाटतं. सर, श्याम गावंडे म्हणून त्यांचा प्रश्न आहे की मनुष्य जन्मासाठी अर्ध पाप अर्ध पुण्य पाहिजे असं काही असतं का? हो, हा कर्मविपाक सिद्धांत आहे. खरं तर या गीतेचा तो विषय नाही. मात्र त्याला कर्मसाम्य दशा असं म्हटलं जातं. म्हणजे कर्मसाम्य दशा या एका पारिभाषिक संज्ञेचे अनेक अर्थ आहेत. पण साम्य, जेव्हा पुण्यकर्म आणि पापकर्म तुल्यबळ होतात, समान होतात, तेव्हा तो मनुष्य जन्माला येतो. तो जेव्हा पुण्यकर्माचा त्याच्याकडे पारडं जड असतं, तेव्हा तो दैवी योनीत जन्म घेतो. म्हणजे दैवी लोकात त्याला दैवी योनीत जन्म प्राप्त होतो. आणि जेव्हा पाप अधिक असतं तेव्हा त्याला अधम, अवम, पशु योनी किंवा ज्या केवळ नारकीय योनी मानल्या जातात तिकडे त्याला जावं लागतं. त्यामुळे जेव्हा पुण्य आणि पाप हे समान येतील तेव्हा त्याला मनुष्य जन्म प्राप्त होतो, अशी कल्पना. अजून आहेत कोणाचे काही प्रश्न? सर, बहुतेक तरी नाही आहेत प्रश्न हो, कोणाचे. ठीक आहे. आजची थोडीशी क्लिष्ट होती गीता हे मलाही मान्य आहे. त्यामुळे काही ना अरे बापरे हे काय भलतच झालं असंही वाटायची शक्यता आहे. काही म्हणतील हा हा बोला. हॅलो, श्यामल MS असं नाव आहे. मी तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. थँक्यू मॅम. आवाज येतोय माझा? हो, येतोय. हॅलो. हा बोला बोला. येस, थँक्यू मॅम. सर नमस्ते. हा सर, आपण जे पूर्ण सुंदर एवढं वर्णन केले त्यातलं थोडं थोडं मी ग्रहण करू शकले सर, कारण मे बी क्षमता नाहीये ती. पण ऑनेस्टली सांगते, एक गोष्ट विचारायची आहे सर, की आत्मा हा लाईफमध्ये सफर करतोय का शरीर करतंय सर, जे आपल्याला जन्म आत्ता मिळालाय त्यामध्ये? साधीची गोष्ट आहे, शरीरात अडकलेला आत्मा सफर करतोय. केवळ शरीराचा विचार केला तर शरीर निर्जीव आहे, भौतिक आहे, त्यामुळे तेही सफर करू शकत नाही. आणि आत्मा हा सच्चिद आनंद स्वरूप आहे, त्यामुळे नुसता आत्माही सफर करू शकत नाही, कारण सफर होण्यासाठी दुःखच नाहीये त्याच्यापाशी. जेव्हा आत्मा आणि शरीर यांचा संयोग होतोय, ते एकमेकांमध्ये गुंततायत, वेदांताच्या परिभाषेमध्ये त्यांचा अध्यारोप होतोय. म्हणजे देह हाच आत्मा आहे आणि आत्मा हाच देह आहे, हे समीकरण त्या जाणीवेमध्ये घट्ट बसतंय, तेव्हाच तो जीव सफर होऊ शकतो. नुसता आत्मा किंवा नुसतं शरीर कधीही सफर होऊ शकत नाही. आत्मानात्मविवेक नावाचा एक वेदांताचा निबंध ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये एक ही सगळी मीमांसा करताना पहिलंच वाक्य असं आहे, आत्मनः किम निमित्तम दुःखम. आत्म्याचं दुःखाचं कारण काय आहे? तर शरीर परिग्रह निमित्तम, शरीर ग्रहण करणं हेच आत्म्याचं दुःख आहे. म्हणजे शरीर परिग्रह केला रे गेला आत्म्याने की दुःख सुरू झालं. त्यामुळे शरीर आणि आत्मा यांचा संयोग हे दुःखाचं मूळ कारण आहे. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. वेलकम. अजून कोणाचे प्रश्न आहेत काही?
ठीक आहे सर, कोणाचे प्रश्न नाहीये तर मग आपण आज थांबूया तिथे. हो ठीक आहे, ठीक आहे, चालेल. धन्यवाद सर. आणि आपल्या या व्याख्यानासाठी जे श्रोता वर्ग जे आलेले आहेत त्यांचेही मी धन्यवाद मानते. आणि आपण उद्या भेटूयात संध्याकाळी 6:30 वाजता. सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद. आयोजक आणि श्रोतृवर्गाचे भेटूया उद्या. धन्यवाद. धन्यवाद.